श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर मुख्याध्यापक तथा प्राचार्य बापूसाहेब आर्वे पाटील सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। आज दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य बापूसाहेब आर्वे पाटील सर यांचा आज सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन सर्व श्री पिंपळादेवी शैक्षणिक संकुल मोहाडी उपनगर धुळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमात सुरुवात झाली। यावेळेस वास्तविक मुख्याध्यापक प्राचार्य KR सावंत सर यांनी केले। तर तदनंतर या ठिकाणी सेवापूर्ती सत्कारार्थी गौरव मुख्याध्यापक तथा प्राचार्य बापूसाहेब आर्वे पाटील सर यांचा सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी भव्य असा सत्कार करण्यात आला। सर्व संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे, चेअरमन, संचालक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या ठिकाणी मुख्याध्यापक तथा प्राचार्य बापूसाहेब आर्वे पाटील सर यांचा सत्कार सन्मान केला। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी SP पाटील सर उर्फ सुरेश आबा, JP सूर्यवंशी, VB ठाकरे, बोरसे भाऊसाहेब, SM पाटील, MB बापू आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। तर या प्रसंगी या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांचे सुपुत्र शेखर शिंदे हे देखील उपस्थित होते। तर यावेळेस अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळेस मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर्वे बापू यांचा या ठिकाणी त्यांच्या कार्याला या ठिकाणी उजाळा देण्यात आला। त्यांनी केलेल्या कार्याचं या ठिकाणी स्वागत करण्यात आले। तर अतिशय उत्कृष्टपणे कार्य केल्याने या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांनी देखील त्यांचे कौतुक केले व संस्था आपलीच समजून या ठिकाणी आर्वे बापू सर यांनी शाळेसाठी योगदान दिले व असेच योगदान शेवटपर्यंत त्यांनी द्यावे असे देखील या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला। तर यावेळेस मुख्याध्यापक KR सावंत सर, आर्वे बापू यांचे सुपुत्र गोलू पाटील व कन्या यांनी देखील आपले मनोगतातून या ठिकाणी आर्वे बापू यांच्याबद्दल या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचबरोबर शेखर शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर्वे पाटील सर यांनी श्री पिंपळादेवी संस्थेसाठी आपले संपूर्ण वेळ या संस्थेत घालवला व अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी विविध प्रावीण्य शाळेला मिळवून दिले। त्यांचे मोठे योगदान असून पुढे देखील त्यांनी या ठिकाणी आज सेवापूर्ती जरी झाले असले तरी श्री पिंपळादेवी हायस्कूलसाठी आपले योगदान द्यावे असे देखील आव्हान सर्व चेअरमन, संचालक मंडळ, शिक्षकांनी देखील या ठिकाणी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। तर यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग देखील उपस्थित होता। यावेळेस कर्मचारी राजू पाटील यांनी देखील या ठिकाणी आर्वे पाटील यांचा पुष्पवृष्टी करत स्वागत केले। तर सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या ठिकाणी आर्वे बापू यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आपण नियमित मार्गदर्शन करावे असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले। माझ्याशी की बापू तर माझे मामाच आहेत, परंतु ते प्राचार्य देखील आहेत। तर तो दरारा खूप मोठा होता आणि त्यांचा लेक्चर म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी राहायची, कारण की ते फक्त आठवड्यातून एकदाच लेक्चर घेतात असं ऐकलं होतं आणि तेही 9वीच्या वर्गावर विज्ञानाचं। तर त्यामुळे तेव्हा खूप असं वेगळं वाटायचं आणि तेव्हा शाळेचा चेहरा मोहरा म्हणजे शाळेची सुरुवातच होती। त्याच्यामुळे मी आधीपासून बापूंना पाहत आलेलो आहे। जसे बापू आधी होते तसेच आताही आहेत आणि तसेच पुढेही राहोत। म्हणजे त्यांनी प्रत्येक भूमिका अगदी यशस्वीरित्या पार पाडली। परिवारामधली भूमिका असो, शाळेतली असो, वैयक्तिक भूमिका असो, शाळेच्या बाहेरील जसं ते मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वगैरे झाले, त्यानंतर कसं बँकेचे वगैरे, तर त्या भूमिका देखील त्यांनी अगदी चोख रीतीने पार पाडल्या। तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की माणसाने प्रत्येक भूमिका कशी निभवावी आणि काय म्हणतात त्याला नेतृत्व गुण
हे खऱ्या अर्थाने बापूंकडे बघितल्यावर आपल्याला समजतात की नेतृत्व कसं असावं. म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत या शाळेचं काय होईल याची कल्पना देखील मला करवत नाहीये. बापू आणि शाळा म्हणजे आर.बी. पाटील सर इज इक्वल टू पिंपळादेवी शाळा असं हे गणित आहे. तर ते आता ह्याच्या पुढे जे पण काही लोक त्यांच्या जागी येणार आहेत, कारण की स्थान तेच राहतं, माणसं बदलत राहतात, भूमिका तीच राहते, जबाबदाऱ्या किंवा त्याला निभवणारे कलाकार बदलत राहतात, रंगमंच तोच असणार आहे. तसंच बापूंचं आहे, त्यांची जागा जो पण येणार आहे त्याच्यात नकळतच त्यांचे नेतृत्व गुण त्यांनी जे अनुभवलेले आहेत ते आपसुकच ते येतील आणि ते नो डाऊट पुढे पण चांगलं काम करतील. केव्हाचे कधी तुम्ही हसले नाही त्याकरता थोडंसं हसू बी वाटतं, कारण नुसतं असं बसून राहायचं ते बी आपल्याला योग्य वाटत नाही. तर ठीक आहे, तर त्या दृष्टिकोनातून मला म्हणजे आपण आबा माझ्याकडून ते आपण जे जमा करतो ते आपले ते माझे बाकी आहेत, मला माहित नव्हतं. आणि साहेबच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर काही गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत आणि त्या आपण सुद्धा सगळ्यांनी घेतल्या पाहिजे. म्हणजे कोणाला कसं भाऊ दादा पुचकारी पाचकारी बरोबर काम करून घेतात आणि कोणाला कोणतं काम दिलं म्हणजे तो करेल हे फक्त सरांकडून शिकायचं. कोणतं काम द्यायचं बाबा कोणत्या बघा कोण ऑफिस मध्ये या, सूर्यवंशी सर ऑफिस मध्ये या किंवा पोलीस सर असतील या, पण त्यांना कुठलं काम द्यायचं हे फक्त बापूंकडून शिकायचं. खरं ही गोष्ट मानावं लागेल, त्या बाबतीत आपल्याला ते त्यांना मार्ग द्यावे लागते. तर आपली जी शाळा आहे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चालणारी शाळा आहे. आपल्या काही कोणत्या संस्थाने बापूजींनी फक्त एकच ध्येय ठेवलं की फक्त एकच शाळा काढायची, पण ती अशी काढायची की त्याच्यामध्ये जे काही गोरगरिबाचे पोर असतील ते पुढे गेले पाहिजेत. आणि आपल्या शाळेमध्ये सगळे गरीबाचे पोर आहेत, कोण रिक्षा चालक आहेत, कोण हॉटेलमध्ये कामाला आहेत, काही MIDC मध्ये मध्ये कामाला आहेत. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जो आपला मोवाडीचा लगत असलेला भाग आहे MIDC, अशा ठिकाणी आपले कामगारांचे पोर आहेत. त्यामुळे मुलं पुढे जातील हीच एक अपेक्षा ठेवून बापूजींनी ही संस्था उभी केली. आणि त्याला सर्वात महत्वाची गोष्ट की बापूजींनी आर.बी. पाटील सरांना एवढे अधिकार देऊन टाकले की फक्त शाळा ही शाळा आहे, तुम्ही बाकी मला काही घेणं देणं नाही. शाळेमध्ये फक्त जे काही गोष्टी आहेत त्या चांगल्या घडल्या पाहिजेत. मग तुम्ही मला आता सांगा, आपण सर्व शिक्षक इथं आहोत, आपल्या शाळेमध्ये कोणती इव्हेंट नाही, MCC आहे, स्काउट आहे, गाईड आहे, मेंबर्स आहे, सगळे आपल्याकडे म्हणजे स्पर्धा परीक्षा सुद्धा घेतल्या जातात. म्हणजे आपल्या शाळेमध्ये काय नाही. आणि आपल्याकडे जे पाहुणे येतात आपण त्यांना सहज विचारतो का कितीला आहे, मग तुम्ही 5वीला आहे 6वीला, मग आपण सहज आपण विचारतो का तुमच्याकडे असं आहे का तुमच्याकडे नाही, आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे अशी परिस्थिती काही शाळांमध्ये आहे, ही परिस्थिती आहे. आणि काही शाळांमध्ये अशी मुख्याध्यापक आहेत ते फक्त येतात, खुर्चीवर बसतात, पगाराशी मतलब आहे त्यांना. म्हणजे ते मी बापूंच्या बाबतीत खूप प्रशंसा करतो, अशातला भाग नाही. मला जे जे दिसलं मी ते तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आता येताना सुद्धा बोललो की कुठली असं कागदावर लिहून आणलेलं नाही किंवा काही केलं नाही. जे मला अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतो. या शाळेमध्ये सर तुमच्या शेतामध्ये जशी झाडं आहेत तशी आपली शाळेचा दिसली पाहिजे. चल बापू चालेल. बापूजींच्या आणि बापूंच्या मार्गदर्शनातून आज आपल्या शाळेमध्ये कुठल्याही दूरचा येणारा शिक्षक असेल, शाळा पाहून तो भारावला जातो. म्हणजे ही एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी 2003 मध्ये 4 मध्ये मला बापूंनी मराठी या विषयासाठी जो मराठी विषय जो आहे त्या मराठी विषयाचं नवीन पाठ्यपुस्तक निघालेलं होतं. त्या पाठ्यपुस्तकाची मीमांसा करण्यासाठी मला पुण्याला पाठवलं. अरे बापूंनी मला बोलू म्हटलं तू मला पुण्याला जावं लागेल का, मी तर घर सोड्याला कुठे जाईल बघ. नाही सर काय घाबरायचं, मी आहे, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं. म्हणलं काय म्हटलं काय करावं लागेल, मग तिथं जावं लागेल. पहिले ते राज्यावर तुम्हाला मीटिंग घेतील, ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला शिकवतील, ते तुम्हाला विभागावर शिकवायचे. विभागावर जर गेलं तर धुळे, जळगाव, नंदुरबार चे नाशिकचे शिक्षक राहतील, त्यांना तुम्हाला शिकवावं लागेल. बापरे, मी तर म्हणजे घाबरलोच बा. म्हटलं बापू माझ्याकडून शक्य नाही.
नाही ना म्हणे आता तुम्ही जर मराठी शिकवला तो जावं लागेल. म्हटलं ठीक आहे. जे आम्ही पाटील सर त्यांना आम्ही पाटील सर म्हणूनच बघतो, घरातही आणि घराबाहेर. कारण की आम्ही म्हणजे लहान असल्यापासून त्यांना पप्पा म्हणताना पेक्षा जास्त सर म्हणतात म्हणजे आपली वाटायची आम्हाला घरामध्ये. तर ती खूप वेगळी होती. आणि घरातही म्हणजे ते दिवसभरातले 18 तास ते मुख्याध्यापक असायचे. 6-7 तास ते शाळेत, नंतर 4-5 तास ते ऑफिसमध्ये नंतर रूपात असायचं बाहेर. ते फक्त मी शिक्षकांमुळे आणि बापूजींमुळे तिथे ते मुख्याध्यापक होते, निवडलेले 7च घरात. असा आमचा प्रवास असायचा. तर मुख्याध्यापक म्हणून तुम्ही सर्वांनीच बघितलंय. आधी मी तयार नव्हतं काही बोलायला, म्हटलं भावनिक क्षण आहे आणि आमच्या देवीने चांगलं मत मांडलं त्यांचं. पण एक वडील म्हणून काही सांगायचं म्हटलं तर लहानपणापासून जिथून मला समज आली आहे, मला वाटतं 1998चा पहिला स्वातंत्र्य दिन मी शाळेत आलो होतो. तर तेव्हापासून हा 26 जानेवारी 2024चा जो आता 25चा शेवटचा प्रजासत्ताक दिन होता. म्हणजे घरामध्ये असं होतं की म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्ही सर्वांसाठी काम करा आणि मग स्वतःचा विचार करा. असे त्यांचे जे आमच्यावर जे शिक्षण होते, म्हणजे जी शिक्षा होती ती पहिल्या दिवसापासून होती. तेव्हापासून प्रत्येक प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन ते मला नेहमी शाळेत घेऊन यायचे आवर्जून. आणि ती एक सवय पडली. आणि देशाबद्दल आपण काहीतरी करावं, आपल्या गावासाठी करावं, आपल्या समाजासाठी करावं, हे त्यांचं नेहमी सांगणं असायचं. मला अजून पण आठवतं की लहानपणी मला जेव्हा पुस्तकं मिळायचे घरात, की एक जर मी पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त एखादं पुस्तक मागितलं तर त्याचं नेहमी 2 कॉपी द्यायचे. लक्ष द्यायचं की दुसरी कॉपी कोणासाठी. मला वाटायचं की खराब झालं का नवीन दुसरं वगैरे. पण ती दुसरी कॉपी जी असायची ती शाळेच्या लायब्ररीसाठी किंवा शाळेच्या मुलांसाठी असायची. कधी त्यांच्याकडून कुठले पुस्तक मागा, पाठ्यपुस्तक सोडून ते नेहमी 2 कॉपी आणायचे. आणि अशा प्रकारे त्यांचा नेहमी शाळेत एक जिव्हाळा होता. आणि मला अजून सुद्धा आठवतं एकदा मला फोन आला होता घरी की बोलू तू कितवीत जातो वाटतं. म्हटलं 6वीत आहे. ओके ओके म्हणजे तेवढं त्यांनी फोन. आणि तेच जर त्यांना विचारलं की तुम्ही शाळेत किती मुलं आहे, 57 लगेच आकडा तयार. लगेच पुढच्या वर्षी किती मुलं, मागच्या वर्षी किती होते. त्यांचं एकदम शाळेसाठी त्यांनी खूप काही म्हणजे त्यांच्यासाठी असं होतं आमच्या घरात की आम्ही सर्व गोष्टी आमच्या इव्हन कौटुंबिक गोष्टी सुद्धा आता सुद्धा प्लॅन करताना आम्ही पहिले शाळेच्या डेट्स बघतो आणि मग कौटुंबिक गोष्टी प्लॅन करतो. कारण की त्यासाठी आम्हाला त्यांचं वेळ मिळणं खूप कठीण आहे. बोलायचं गेलं तर आताच मागे एक उदाहरण होतं की घरात दिदी आजारी पडली होती आणि आम्ही सांगितलं होतं पप्पांना की दिदी थोडी आजारी येत असेल तर ते म्हटले की माझ्या शेवटचे 5-6 दिवस थांबले, मला काही त्रास देऊ नका, तुम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन जा, मला माझ्या शाळेत लिखाण काम करायचं आहे. बोलायला गेलं तर खूप काही आहे. पण मी एकच सांगेन की आदरणीय बापूजींनी जे रोप लावलं होतं 1991 मध्ये या संस्थेचं, आणि त्या संस्थेच्या रोपाचा वटवृक्ष झालाय फांदी म्हणून, एक मुख्य फांदी म्हणून जे आज माझ्या वडिलांनी ही धुरा सांभाळली आहे ती फक्त तुमच्या सहकार्यामुळे, गुरुजन वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग आणि आदरणीय बापूजींच्या आशीर्वादामुळे शक्य आहे. आणि जास्त काही वेळ घेणार नाही, पण मला तुमचाही आभार मानावा असं वाटतं. कारण की पप्पा जे होते आमच्या समोर किंवा जगासमोर फक्त तुमच्या ताकदीमुळेच होते आणि तुमच्या आशीर्वादामुळे होते बापूजी. आणि बोलायला खूप काही आहे, पण मनात खूप काही आणि जे 2 मिनिटात सांगू शकत नाही. पण एकच मी सांगेन की माझ्या वडिलांकडे मी वडीलपेक्षा जास्त एक मुख्याध्यापक आणि शाळेचं नेतृत्व म्हणून बघतो. आणि शेवटपर्यंत मला त्या गोष्टीचा खूप आदर असणार आहे. आणि जसं शेखरने सांगितलं आमच्यासाठी सेम होतं की गेटच्या बाहेर तुम्ही, मी आणि म्हणजे वडील आणि मुलगा गेटच्या मध्ये घुसल्यावर मी अजून सुद्धा कॅबिनमध्ये जायला 2दा विचार करतो की जायला हवं की नाही, आणि गेलो तरी बाहेर उभा असतो. कारण की त्यांचं म्हणणं आहे की इथे मी मुख्याध्यापक आहे, तुझे वडील म्हणून तू माझ्याकडे बघू नको. आणि या शाळेने मला खूप काही दिलं. आणि आज जे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आम्ही ज्या स्तरावर आता सामाजिक कुठेही गेल्यावर कुठे आम्ही जे मानाने सांगतो की आम्ही देवी कुटुंबाचे सदस्य आहे, माझ्या जीवनाच्या जडणघडणीत सुद्धा सर्व शिक्षकांचा खूप वाटा आहे. इथे जर मी बघितलं तर सर्व शिक्षकांना मी लहानपणापासून बघत आलोय आणि त्यांनी पण मला लहानपणापासून बघितलंय. इथे सर्व मला बोलू जातं म्हणून अजून सुद्धा त्यांना, कारण की मी इतका लहान होतो तेव्हापासून शाळेचा कौटुंबिक भाग आहे की त्यांना सुद्धा मला शाळेचं नाव माहित नसेल बऱ्यापैकी 12 शिक्षकांना. आणि सर्वांनी आम्हाला इतका जिव्हाळा लावला, इतकं प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि माझ्या वडिलांना मी हेच सांगेन की असं काही नाही आहे की आता तुम्ही सेवा पूर्ण करताय, पण तुम्ही ही सेवा अखंडित चालू द्या आणि ही तुमच्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. जी शाळा आहे 90-91 पासून आपली शाळा सुरू झाली. त्या वर्षी आपण 2 प्रस्ताव पाठवले, एक कन्या शाळा म्हणून आणि एक बॉईज शाळा म्हणून. परंतु आपल्याला त्या वर्षी 90-91 आपल्याला मान्यता मिळाली नाही. 91-92 वर्षी आपल्याला शाळेला मान्यता मिळाली.
आणि पहिला 10वीचा जो वर्ग होता आपला 93 मध्ये परीक्षा दिली ती लळिंग शाळेकडनं आणि 8वीला परीक्षा झाली. या 3 वर्षापर्यंत मी मुख्याध्यापक होतो. त्यानंतर 93 आणि 94 नंतर बापूसाहेब आले. बापूसाहेब मुख्याध्यापक म्हणून आले, मी पर्यवेक्षक म्हणून होतो. काल बापूसाहेब शाळेच्या आपल्या शिक्षकांची मीटिंगमध्ये बोलून गेले की मी मुख्याध्यापक असून पर्यवेक्षक झालो तरी बापूंच्या मनात काही आलं नाही. बापूसाहेब, मी तुमच्या समोर सगळ्यांना सांगू शकतो की मनासारखं तुम्ही माझ्यासाठी काही राहूच दिलं नव्हतं. कारण मी या शाळेचा जो मुख्याध्यापक आहे, तुम्ही प्रत्येकाला सांगत होते, बाहेर अधिकारी असतील किंवा मुख्याध्यापक असतील, मी जरी मुख्याध्यापक असेल तर मी एक्सटर्नल मुख्याध्यापक आहे आणि माझा मुख्याध्यापक इंटरनल मुख्याध्यापक एस बी बघतोय. ते तुम्ही सगळ्यांना आवर्जून सांगत होता. आणि आम्ही सर्वजण, मी जरी मुख्य काम जर करत होतो की माझे सर्व सहकारी तुमच्या मागे जे काम करत होते की तुम्ही असतानाही सुद्धा तेच करत होते आणि नसतानाही, कारण तुमच्या विश्वासाला तडा आम्ही प्रत्येकजण त्यांच्या दिलेल्या कामानुसार करत होता. तर त्यामुळे आपल्या या शाळेचं जे रूपांतर तुम्ही जे कामं करत गेलात, मी बापू साहेबांचं जे काम असायचं की त्यांची वेगळी पद्धत होती काम करण्याची. की समोरच्या व्यक्तीकडे इतकं हे करायचे की त्याचा पाय जर पडलायचं असेल तर बापूसाहेब बोलले आता की पाय पडून सुद्धा आपण काम करून घ्यायचं. असाच एक प्रसंग ते कसं बँकेत उभे होते, मतदान चालू होतं. 2 जण थोडेसे वयस्कर होते, बाकीचे सर्व उमेदवार होते ते लाईनीत उभे होते. बापू काय करायचे की ते जे आले का त्यांच्या पायाला हात लावायचे. मी बापूच्या मागे उभा होतो. मला ते खटकत होतं, बापूंना समज होती मी बोलू. मी तरी त्यांना बोललो की बापू असं करू नका. नाही बापू, जाऊ दे, आपलं काम आहे महत्वाचं, करून घ्यायचं. तर त्याच्यानंतर असे 1-2 प्रसंग घडले तर ते काय करायचे, मग माझ्याकडे बघायचं. मी तर बरोबर असेल तर त्यांचं काम झालं का ते माझ्याकडे बघून न बघता ते काम करून घ्यायचं. नंतर सांगायचं जाऊ दे बापू चला. त्यांना माहिती आहे की बापू मला बोलणारच आहे की तुम्ही पाय पडले असं. कारण ते बापूसाहेब, आपण हारलो बी तर काय कसं बँकचं इलेक्शन आहे काय एवढं महत्वाचं नाही. तुम्ही पायाला हात लावून आपलं पद कोणते, आपण कुठल्या याच्यात आहात, तरी बापूसाहेबांचं जे काम होतं त्यांची पद्धत जी होती ती फार वेगळी होती. तर असे भरपूर प्रसंग आहेत. आई वडिलांपेक्षा जरी जास्त कोणी प्रेम केलं असेल, जास्त कोणी आधार दिला असेल, ज्यांनी काही सावली दिली असेल, तर ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्वांची प्रेरणा, आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय बापूजी. आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला असं वाटतं की असा कार्यक्रम मला वाटतं धुळे शहरात, जिल्ह्यात, विभागात नाही तर राज्यात नाही. की एखादा कर्मचारी, एखादा मुख्याध्यापक 31 वर्ष 8 महिने सेवा करतो आणि या कार्यक्रमासाठी स्वतः संस्था चालक आदराने येतात, मला फेटा बांधायला सांगतात आणि कुटुंबाचा आदर म्हणून विनंती करतात. एवढं मोठं होण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली त्याच्यामध्ये आई वडिलांपेक्षा जास्त जर कोणी मला मोठं केलं असेल तर आदरणीय बापूजींनी मला मोठं केलं. तरी तर कोणी करत त्या नोकरीमध्ये आज मी पाहतोय, समाजामध्ये आपणही पाहताय की शाळा, संस्था एवढे वाद, एवढ्या अडचणी, एवढ्या संघर्ष, अशी आत्मीयता कुठं नाही. आणि ते संस्था चालक की आपल्या परिवारासारखे आपल्या कर्मचाऱ्यांना वागवतात, कुटुंबातल्या घटकासारखं वागवतात. त्यांना जे काय असेल ते सर्व सहकार्य करतात, स्वातंत्र्य देतात आणि म्हणूनच मी मोठं होऊ शकलो. मला सर्व अधिकार आणि अधिकाराचा उपयोग मात्र चांगला करा. या गावासाठी करा, या शाळेसाठी करा, या गोरगरिबांच्या मुलांसाठी करा, तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी करा. मला वैयक्तिक त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. आणि एवढे आशीर्वाद तुम्ही दिल्यामुळे मी आज इथपर्यंत हे सर्व करू शकतो. आणि बापूजी, एखादे संस्था चालक असे असतात की त्यांचा आदर्श घेण्यासारखे पण ते असले पाहिजे. आपण एवढे आदर्श आहात की आम्ही एखादी गोष्ट जर समजा आमचा काही मार्ग आहे, समजा आमचा त्या मार्गावर भरकटण्याचा जर कुठं जाण्याचा प्रयत्न करत असतो तर तेव्हा लगेच तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष दिसतात की आपले संस्था चालक असे आहेत, आपले बापूजींचं वागणं असं आहे आणि त्यांचा आपल्याला एवढा विश्वास आहे
तर हा विश्वासघात केला तर आपल्याला सुद्धा चांगले दिवस येणार नाही अशी इथल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची एक धारणा झालेली आहे. मग तो मुख्याध्यापक असो, तो शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी असो, शिक्षक कर्मचारी बंधू असो, किंवा मग एखादा स्वतंत्र स्तरीय कर्मचारी असो, एक नैतिक असं एक आदरणीय बापूजी आपला आहे. आणि म्हणून इथं तुमचं आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी अगदी या संस्थेची यांनी नोंदणी केली आणि अशा आपल्या संस्थेचे समन्वयक बोरसे भाऊसाहेब या कार्यक्रमासाठी निवृत्त झाले तरी ते उपस्थित आहेत, सेवेची संस्थेची सेवा करतायत. आपले विद्यमान संचालक आणि सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक आपले बापूसाहेब एस बी पाटील सर, मला आजही आठवतं की 11 मे 1993 रोजी आपला महाराष्ट्राला जाहिरात निघाली होती आपल्या शाळेची, मुख्याध्यापकापासून तर चतुर्थश्रेणी कर्मचारीपर्यंत. आणि त्याच्या अगोदर मी पारोळ्याच्या राणी लक्ष्मी कॉलेजला सिनियर कॉलेजला एक प्राचार्य म्हणून होतो, विनानो गणित कॉलेज होते. आणि अशा याच्यामध्ये तिथली जी परिस्थिती पाहिली ते सर्व पाहिल्यानंतर की मंदान्याला बाबुळवाडीच्या त्या मावशीच्या मुलीचा विवाहाचा कार्यक्रम होता आणि तो 13 मे 1993 रोजी म्हणजे 3 दिवसानंतर कार्यक्रम जाहिरात आल्यानंतर तिथं बापूजींचे फुवा म्हणजे अण्णाजी तिथं भेटले. मी त्या विवाहासाठी उपस्थित होतो, मला जस्ट विवाह झालेला होता. आणि त्यावेळेस अण्णाजींनी सांगितलं की हे जावई बापू आहेत बापूजी म्हणजे मी तर लग्नाला होतो, सर्व मोवाडीचे जे प्रतिष्ठित मंडळी सर्व तिथं होती. आणि म्हणे मग काय अडचण आहे, तर ते पारोळ्याला आहेत, पण पारोळ्याला आहेत पण असं त्यांना काही असं समाधान वाटत नाही. जर समजा आपली असं जाहिरात आलेली, हा म्हणजे ती जाहिरात आलेली, तर आपण 100% त्या जाहिरातीसाठी या सर, तुम्ही तिथं आल्यानंतर आम्ही तुमचा विचार करू. की 18 मेला ती इंटरव्ह्यू झाली. माझ्या आईची तब्येत तेव्हा खूप सिरियस होती आणि आईला असं वाटत होतं की माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर याला चांगली नोकरी मिळाली. मी 18 मेला जेव्हा इथं आलो शिक्षक म्हणून मी नोकरीसाठी आलो आणि त्या काळात आपल्या संस्थेचे संस्थापक सचिव मेचनजी होते, भीमराव आबा सूर्यवंशी होते, मधुकर गुरुजी होते. आणि हा सर्व पॅनल आम्ही इंटरव्ह्यू साठी जेव्हा बसलो की माझा नंबर केव्हा येईल, तर बापूजींनी सुरुवातीला सांगितलं की हे सर जे तर पारोळीहून आलेले आहेत आणि बापूजींचं एक आहे, बापूजी कुणाला जात विचारत नाही, कुणाला धर्म विचारत नाही, नातं बोलता असं त्यांच्याकडे कोणताच प्रकार नाही. तर यांची इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायची आहे आणि बरेचसे उमेदवार ते इंटरव्ह्यू साठी आलेले होते. आणि त्यावेळेस बापूजींनी सांगितलं की 1 वर्ष आपण प्राचार्य यांची शेवटी आपण इंटरव्ह्यू घेऊ, यांना आता आपल्या बरोबर इंटरव्ह्यू साठी बोलवलं आणि इंटरव्ह्यू साठी दिवसभर बसवलं आणि मलाही त्याच्यामध्ये सहभाग करून घेतले. बापू साहेब होते आपले मुख्याध्यापक दिसबे बापू. आम्ही सर्वजण बापूंना सांगायचो की तुम्हाला मुख्याध्यापक राहायचंय, बापूजी सांगायचे, पण बापू सांगायचे मला मुख्याध्यापक राहायचं नाही. मग तेव्हाच बापूजींनी निर्णय घेतला की सर तुम्ही तिथं प्राचार्य म्हणून काम करता तर इथे 1 वर्ष तुम्हाला आम्ही संधी देतो मुख्याध्यापक म्हणून आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमचं भविष्यामध्ये आम्ही विचार करू. बापूजींचा तोही शब्द आजही माझ्या मनात आणि हृदयात माझ्या अंतःकरणात आहे की बापूजींनी एवढा विश्वास दाखवला आणि बापूंनी सांगितलं की बापू तुम्ही मुख्याध्यापक राहा, मी तुमच्या बरोबर राहील आणि आपण सोबत काम करू. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत एवढं विश्वास आणि निष्ठा बापूंनी सेवानिवृत्त झाले तरी त्यांनी कायम ठेवली. आणि याच्यासाठी बापू गेले, निवृत्त झाले, त्याच्यानंतर भाविस्कर बापू आले. भाविस्कर बापूंच्या संदर्भामध्ये सांगायला हरकत नाही. बापू नातेवाईक असल्यामुळे त्यांनाही कळलं की 18 मेला अशी आपल्या पिंपळादेवी संस्थेमध्ये इंटरव्ह्यू आहे. तर मला आठवतं की अगदी 16 मेला रात्री 11 वाजता माझ्या आईची तब्येत सिरियस असल्यामुळे मी पाष्ट्याला होतो, घरी होतो आणि आईचं अन्न पाणी बंद झालं होतं की केव्हाही काहीतरी घटना घडू शकते. तर त्यांनी सांगितलं की नाही, मी तर भाविस्कर बापूजींना भेटले, पैलवान जे आहेत आपले भैयासाहेब त्यांना सांगितलं आणि रात्री 11:30 वाजता पाष्ट्याला बुलेट गाडीवर भाविस्कर बापू आणि स्वतः राजू भैया तिथं आले आणि त्यांनी सांगितलं उद्या इंटरव्ह्यू
आम्ही बापूजींना सांगितलं नाही, पण तुम्हाला आम्ही इंटरव्ह्यूसाठी उद्या आमंत्रित केलेलं आहे की तुम्ही याच, कारण तुमच्या आईची तब्येत स्थिर, तुम्ही एखाद्या वेळी येणार नाही, पण मुलाखतीसाठी या. तर त्यावेळेस मी इथं इंटरव्ह्यूला आलो. इंटरव्ह्यू आल्यानंतर एवढा मोठा विश्वास दाखवला माझ्याबरोबर, तर आजही आणि काय स्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत आपले एस.बी. बापू तर राहतील. एस.बी. बापूंबरोबर आपले जुरा सामणार, आपले बाविस्कर बापू आणि बाविस्कर बापू नंतर आपले सावंतदादा, की असे माणसं भेटत गेले. संस्था आणि कोणी व्यक्ती मोठी होत नाही, त्याच्याबरोबर आपणारे हात असतात, कष्ट करणारे जे काही हात असतात, त्याच्यावर त्या संस्थेचे किंवा ते कर्मचारी किंवा ते शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी असतील, त्याच्यावर ते संस्थे प्रगती अवलंबून असतात. तर तिथे नेहमी असं म्हणतो, संस्था किती चांगली आहे, संस्था चालक किती चांगले आहेत, त्याच्यापेक्षा जर आपणारे जे काही कर्म आहेत, तिथले जे शिक्षक शिक्षक आहेत, त्याच्यावर त्या शाळेची प्रगती अवलंबून असते. कारण त्यांच्याच विद्यार्थ्यांशी जी काही आंतरक्रिया होती तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये होती, आणि ते करण्याचं कामही आपण सर्वांनी केलं. आणि म्हणून मी जरी काल सेवानिवृत्त झाला आणि आजपासून जे आपले विद्यमान जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत, नानासाहेब के.आर. सावंत सर, उपमुख्याध्यापक यशवंत पाटील सर, हीच परंपरा आपली कायमस्वरूपी सुरू राहील. आणि असंच आपण या संस्थेसाठी, शाळेसाठी, गावासाठी आपण जे व्रत घेतलेले, आपण जे सरस्वतीचं व्रत आपण स्वीकारलेले, तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण निश्चित पद्धतीने तसं सर्वजण काम करणार आहोत. कारण आपल्यावर ते सर्व काही आहे. आता बोरसे भाऊसाहेब सांगत होते की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, की एक प्राथमिक शाळेची भिंत पडली, तिथे एक विद्यार्थिनी आपली छोटीशी पिंपळादेवी मध्ये तिचं निधन झालं. इथं एक मोठा पूल आपल्या शाळेमध्ये होता, पटांगणामध्ये मध्यभागी तारा तुटल्या, त्यावेळेसही हानी होणार होती, थोडक्यात आपले निभावली. आपली सहलीची गाडी गेली आणि आर्मी जवळ तिथं माझ्या कुटुंबाचा ऍक्सिडेंट झालेला होता, तर तिथं आपल्या सहलीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आणि त्या सहलीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर तिथे जे चेअरमन होते एकनाथ भाई वगैरे या सर्वांच्या माध्यमातून बापूजींपर्यंत निरोप पोहोचला. पाठीची वेळ होती, बापूजी तिथं आले आणि मला ते संस्था चालक सांगू की तुमच्यासाठी बापूजीने ते सर्व सीन पाहिल्यानंतर बापूजी डायरेक्ट बसून गेले. बापूजींना काही सुधरत नव्हतं की एवढं प्रेम तुमच्या चेअरमन साहेबांचं तुमच्यावर. एकनाथ भाईंचे शब्द मला आजही आठवतात की एवढं प्रेम करणारे बापूजी आणि एवढं सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी असल्यामुळे हे सर्व काही शक्य आहे. आणि आपल्यावर बापूजींचे जे एक आदरयुक्त संस्कार आहे, एक जे मार्गदर्शन आहे, हे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये जी ऊर्जा शक्ती आहे, तर याच्याच पद्धतीने शाळा संस्था निश्चित भरभराटीत जाईल. आपण जिथं जिथं आपण ज्या ज्या याच्यामध्ये भाग घेतला तर ते याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. याच्यामध्ये आपले बालमंदिर असेल, प्राथमिकचे आपले दोन्ही मुख्याध्यापक आपले ठाकरे बापू असतील, आपले सुरेश नाना असतील, आपले सर्व त्यांचे प्राथमिक विभागाचे, बालमंदिर विभागाचे, माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे जे काही शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी, शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आहेत, त्यांनाही निश्चित पद्धतीने त्याच्यातूनच हे आपण सर्व काही करत आहोत. मी या संदर्भामध्ये नेहमी असं म्हणतो की आपण जर खऱ्या अर्थाने या मुलांना घडवलं तर आपलेही पोटची मुलं चांगले पुढे जातील, आपली संतती पुढे जाईल. शाळेमध्ये जास्त लक्ष दिलं, कुटुंबाकडे थोडंफार कमी जास्त जर लक्ष झालं तरी सुद्धा ते कोणत्या कोणत्या माध्यमातून ते घडत असतात. आणि म्हणून आजही आपले सर्वांचे मी जिथं जातो तिथं सांगतो की आमचे शिक्षक एवढे कामात असतात, त्यांना बाहेरची लफडे करायला आणि गोष्टी करायला वेळच मिळत नाही. आणि म्हणून आमच्या शिक्षकांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण फार कमी आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येकाची मुलं मुली कुठेतरी चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात. तशाच पद्धतीने माझ्या कुटुंबामध्ये मला जेव्हा आम्ही सोबत कुठेतरी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यावर, विभागावर, राज्यावर काम करतो, बँकेच्या माध्यमातून काम केलं, पतपेढीमध्ये मी 20 वर्ष काम केलं, 3 वेळा चेअरमन होतो. हे सर्व करत असताना जे सहकारी असतात त्यांना नेहमी फोन येतात, त्यांचे घरचे, कुटुंबाचे. ते म्हणतात का बापू तुम्हाला कधीच तुमच्या घरच्यांना फोन येत नाही. तर त्यांना म्हटलं मला पहिल्यापासून त्याचा फोन येत नाही आणि म्हणून मी हे सर्व काही करू शकलो. मला काळ वेळ ही काही गोष्ट नव्हती. आणि मी एकच सांगितलं होतं, आपले बापूजी जसे जगतात, आपण बापूजींच्या विश्वासाप्रमाणे थोडंफार बापूजी जसं जगतात थोडस ते आचरणात आणण्याचा जरी प्रयत्न केला तर आपलं जीवनही बापूजीसारखं सार्थक होईल. आणि अशा माध्यमातून मलाही कधी फोन येत नाही. आणि हे जे काही आहे तर हे याच्यामध्ये मला यशस्वी होण्यामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. कारण पूर्ण परिवार, मुलगा असेल, मुलगी असेल, आता माझी सुनबाई पण योगायोगाने या कार्यक्रमासाठी उपस्थित, मलाही तिचा अभिमान वाटतो
की माझ्या मुलीसारखीच माझी सुनबाई आहे आणि असा हा सर्व परिवार आहे आणि या परिवारामुळे मला आणखी चांगली ऊर्जा मिळते आणि तुम्ही सर्वजण असं काही हा कार्यक्रम पाहिल्यानं मला थोडंसं आता वेगळं वाटायला लागलं. मी असं वेगळं झालो का काय, असं काही कोणी मनामध्ये ठेवायचं नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत मला भाऊबंदी नाही, मला नातेवाईक नाही. मी कालही आपल्याशी बोललो की मी त्यांच्या पण फार लांब गेलोय. मला फक्त शाळा संतन बापूजी आणि मोवाडी आणि याच्यासाठी मी शेवटपर्यंतच काम करणार आहे. जोपर्यंत मला जे जे काही करण्याचं काम असेल तर ते 100% आपल्या संस्थेसाठी शाळेसाठी सर्व प्रकारचं योगदान तन मन धनाने माझ्याकडनं जेवढं जेवढं काही करता येईल तेवढं या शाळेसाठी संस्थेसाठी आणि आदरणीय बापूजींचं आदरणीय व्यक्तिमत्व असल्यामुळे बापूजींसाठी मी काम करणार आहे. एवढं मात्र मी निश्चित सांगतो. तुम्ही असं घाबरून जायची गरज नाही. तर नाना असतील, आबा असतील, हा सर्व परिवार असेल, सेवानिवृत्त झालेले आपले सूर्यवंशी नाना असतील, सुरेश आबा असतील किंवा सर्वच मंडळी SM बापू असतील, हे सर्व तुमच्या सोबतच आहे. तुम्हाला केव्हाही अडचण आली हाक मारा, आम्ही तुमच्या सोबत. माले मॅडम मुलीचं लग्न आहे म्हटलं अजिबात घाबरून जायचं नाही. तुमच्यावर जर कोणताही प्रसंग असेल, समजा आज सर राहिले असते तर त्यांना अडचण आली नसती, पण त्यांना म्हटलं घाबरून जाऊ नका. आम्ही सर्वजण आपली संस्था बापूजी तुमच्या सोबत आहेत. तुमच्या मुलीचं लग्न नाही, ते आमच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे. तर असा आपला परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला सांगायला हरकत कालही मी आपल्याशी बोललो की हे सर्व करत असताना म्हटलं आपल्या याच्यातले सेवानिवृत्त झाले ते काही इथपर्यंत पोहोचू शकले नाही बाहेर गावी असल्यामुळे. परंतु एक विठ्ठल वाघ जे VR वाघ सरांची कालही आपल्याला आठवण आली होती की त्यांचे सेवानिवृत्तीला 14 महिने झाले, अजून त्यांना पेन्शन मंजूर होत नाही. त्यांना आपल्याला नोटीस पाठवावं लागले. बोरसे पावसाळ्यात त्यांच्या घरी नेहमी फोन करतात. साधा वारस दाखला सुद्धा त्यांना आपल्याला आणून दिला नाही, मृत्यू दाखला सुद्धा आणून दिला नाही. म्हणजे त्यांच्या कुटुंबियाला जरी वेतन मिळत असतं. सर एक चांगले होते, ते पण या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी असले पाहिजे होते. विठ्ठल वाघ सर त्यांची सेवाही बाकी होती, तर त्यांची आठवण होते. आदरणीय बापूजी त्यांचं एवढा मोठा पाठिंबा बघा, दररोज फोन येतात आणि अनेक समस्या माझ्यापर्यंत येतात. परवा दिवशी दरबार होता त्याच्या दिवशी होतं की कुणालाही सेवानिवृत्ती सहजासहजी मिळत नाही. पण आपली अशी संस्था आहे, आपले 13 जण आतापर्यंत सेवानिवृत्त झाले, पण त्या कार्यक्रमासाठी स्वतः आदरणीय बापूजी हजर राहतात, आपला सत्कार करतात आणि सर्व प्रकारचे लाभ आपल्याला सेवेत जे असतात ते दिले जातात. म्हणजे PF प्रकरण असेल, जे काय पेन्शन विक्री असतील, ग्रॅज्युएट असतील, तर एवढं मोठं मला वाटतं अशी संस्था कुठं दिसणार नाही. एवढं मोठं मन बापूजींचं आहे. निरपेक्ष भावनेने, निस्वार्थी भावनेने बापूजी नेहमी सहकार्य करतात. तसेच माझ्याविषयी सुद्धा आयुष्यभर बापूजींनी जे आशीर्वाद दिले आणि म्हणूनच हे सर्व लाभ सुद्धा मला मिळाले. मला 6 महिने अगोदर पेन्शन प्रस्तावावर बापूजींनी स्वाक्षरी केली. मी जरी काल सेवानिवृत्त झालो, पण 22 नोव्हेंबर पासूनच मला पेन्शनची ऑर्डर मिळून गेलेली. म्हणजे हे पुण्यामुळे शक्य झालं, संस्था चालकांमुळे शक्य झालं. नाहीतर फार मोठी दरी आता या शिक्षण क्षेत्रामध्ये या अडचणी, या समस्या संस्था चालकांच्या माध्यमातून होतात. आणि हीच परंपरा जोपर्यंत बापूजींचा जीवाजीव आहे तोपर्यंत आपल्या संस्थेची, शाळेची अशीच राहील. कुणावर झालं नाही, होणार नाही. बापूजींच्या परिवारातले आपण सर्वजण सदस्य आहात, त्यामुळे कोणीही मनामध्ये शंका ठेवायची नाही. आपण सर्वांनी जे माझा सत्कार केला, गौरव केला सेवापूर्तीच्या माध्यमातून का असणार, पण मी जर मोठा झालो असेल तर मी माझी तेवढी क्षमता नव्हती. तुम्ही मला सर्वांनी मोठं केलं, संधी दिली, बापूजींनी आशीर्वाद दिले, स्वातंत्र्य दिले, म्हणून मी या विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी घोडदौड करू शकतो आणि माझं याच्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण झाली. तर बापूजींनी मला संधी दिली नसती तर मी मोठा झालो नसतो. एक शिक्षण अधिकारी होते नीलकंठ गायकवाड म्हणून, की माझ्या या 31 वर्ष 8 महिन्याच्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीमध्ये एकच शिक्षण अधिकारी असे होते की ते निस्वार्थी, निरपेक्ष आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना अपेक्षा नव्हती आणि खूप गुणवत्तेला किंमत देणारे शिक्षण अधिकारी होते. तो एक मुद्दाम छोटस उदाहरण देतो. बाहेर ते झाड होतं, गाडी आलेली नव्हती, तर ते झाडाखाली निंबाचं झाड आहे तिथं, तर तिथे उभे होते आणि मी 2 गेट त्या शिक्षण अधिकारी कार्यालयात, मी एका गेटने येत होते. त्यांनी मला जोरात आरोग्य मागली, आरोग्य सर इकडे. म्हटलं शिक्षण अधिकारी आणि त्यांची अगदी उंचपुरी अशी पर्सनॅलिटी होती आणि म्हटलं आलो साहेब. म्हटलं काय जवळ आहे म्हणे.
म्हणे तू आता मी बोलून लगेच धावत पडत आला. जिल्ह्यामध्ये 450 शाळा आहेत. तू माझा आवडता मुख्याध्यापक आहे, चांगलं काम करतो. म्हटलं आप्पासाहेब असं का बरं बोलतो? ते मी तुला एक प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं मला उत्तर दे. म्हणे आता त्या गेट तू त्या गेटने आला तिथं बापूजी येत आहेत म्हणे तुझे चेअरमन, आणि मी या गेटने येतो शिक्षणाधिकारी, आणि तू या निंबाच्या झाडाजवळ उभा आहे. तर म्हणे मग मी तुझ्या एवढं मी तुला मानतो, एवढं मी तुझ्या म्हणजे तुझं गुणगान गातो, तू माझा आवडता आहे. मग जर समजा तिकडे बापूजी ते गेट नेतात, मी या गेट नेतो, तू माझ्याजवळ येशील का बापूजी जवळ? म्हटलं मी बापूजींजवळ. म्हटलं बापूजींनी मला मुख्याध्यापक केलं, एवढी संधी दिली म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊ शकतो. त्यांनी मला एवढं जोरात धरलं आणि एवढी मला सोडतही नव्हते. ते शिक्षणाधिकारी म्हणून ते इथं येते वर्षी त्यांची कारकीर्द होती, परंतु ते मुख्याध्यापकाच्या सभेमध्ये आवर्जून उदाहरण मला द्यायचे. या अशा पद्धतीने जर मुख्याध्यापकाने संस्था चालक असले तर या जिल्ह्यामध्ये भानगडी होणार नाही. पण या जिल्ह्यामध्ये ज्या भानगडी होतात ते अशा पद्धतीने नाहीत म्हणून भानगडी होतात. आणि हे काम फक्त तसे संस्था चालक असले तरच शक्य आहे. तर त्यांना ते 1.5 वर्ष जोपर्यंत इथं मुख्याध्यापक प्रत्येक सभेमध्ये ते उदाहरण द्यायचे. तर हे सर्व बापूजी आणि तुम्ही सर्व माझे सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आपल्या सर्वच शाखांचे, अगदी बालमंदीपासून प्राथमिक पासून तर माध्यमिक उच्च माध्यमिक, की अगदी क्रीडा क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, की स्पर्धा असेल, स्काउट असेल, गाईड असेल, इंग्रजी असेल, या सर्व गोष्टींमध्ये काही सांगितलं असेल, मला माहिती की तुम्हाला खूप त्रास होणार आहे, परंतु तुम्ही तर ते आव्हान स्वीकारायचे. जेवढं काही आपल्याला शक्ती लावते तेवढे प्रयत्न करायचे, ते यश मिळवून आणायचे. तुम्ही यश मिळवलं आणि म्हणूनच या शाळेचा लौकिक वाढला. तुमची स्वतःची तर ओळख झाली, तुमचाही आधार समाजामध्ये निर्माण झाला, आणि तुमच्यामुळे शाळेचा झाला, माझा झाला, आणि सर्वांचे जे काही आहेत तर याचे सर्व आशीर्वाद आदरणीय बापूजींचे आहेत. आणि हीच परंपरा कायमस्वरूपी अशी सदोदित राहू अशी मी आपल्या पिंपळादेवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि बापूजींचे आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांवर आहे, कुणावरच अन्याय होणार नाही असंही मी बापूजींच्या वतीने तुम्हाला या सेवाबद्ध कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. सर्वांनी खूप खूप माझं. तर एक अर्थात मी सांगू शकते की मी पाहिलेले माझे प्राचार्य हे जे आहेत हे मी 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात किंवा एका दिवसात किंवा एका वर्षात मी मांडू शकत नाही. कारण की ते बोलतात ना, कीर्ती छोटी मूर्ती महान, कीर्ती मूर्ती सर्वच महान आहे. आणि जेव्हा मला काल कळालं की सेवानिवृत्ती आहे, मला भारी वाटलं. म्हटलं वाव, रिटायर, सेवानिवृत्ती, फेअरवेल, आपण हे शब्द बोल खूप भारी वाटतं. जसा पेढा ना, पण तो पेढा पचवायला खूप दिवस, जर तुम्हाला असेल स्वीट का होते डायबिटीस, तसंच हे आहे की निवृत्ती, रिटायरमेंट हे जेव्हा आपण घेतो पचवायला खूप दिवस. कारण की जसं सर्वांनी सांगितलं, माझ्या गुरुजनांनी सांगितलं, तीच कामगिरी, तोच सपोर्ट आपल्याला नसतो. त्यापेक्षा जास्तही भेटेल, कमीही भेटेल, पण त्या माणसाची जी नीव आहे ती कायम भासत राहते. सर, जेव्हाही मी बाहेर जाते मला विचारतात कुठली आहे तू. मी गर्वाने सांगते मी मोठी आहे, मी धुळ्याची आहे. कोणत्या शाळेत शिकली? श्री पिंपळादेवी शाळेत शिकली. आमच्या शाळेत असं असं होतं, आमच्या शाळेत तसं होतं. मी ही पद्धतीने गर्वाने सांगते माझ्या शाळेत हे आहे, असं आहे, डिजिटल झाली आहे, किंवा ती जी शिस्त होती आमच्या ती शिस्त आम्ही कायम ठेवली. आणि ती आय थिंक सरां म्हणजे त्यामुळेच लाभलेली आहे. आणि चालवणं हे बंद नसतो, त्यावर तुम्हाला सराई लाभलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपण आज इथे सर्व बसलेलो आहे किंवा मीही इथे उभी आहे. तर एकच सांगू शकते की जेव्हा आपण शिक्षक किंवा प्राचार्य म्हणून असतो तेव्हा फक्त 24 तास आपण म्हणतो, घरी फक्त 6 तास असतो आपण, ते फक्त खाण्यासाठी झोपण्यासाठी असतो. विचार मात्र शाळेचेच असतात. हे अनुभवलेलं आहे, त्या काय शिकवायचं आहे, कोणत्या व्यक्तीकडून काय घ्यायचं हे फक्त विचार आपल्या मनात असतात. तर सेवानिवृत्ती ही कधी खऱ्या अर्थाने, कधी खऱ्या अर्थाने, जसं आज सर्वांना खूप तास ते विचार राहतील की अरे मी गेल्यानंतर कसं होईल, काय होईल, मी आहे, मी करेल, मी असं केलं, मी तसं केलं. पण
हे विचार थोडेफार कुठेतरी बंद होतील आणि मला असं वाटतं की सरांनी त्यांच्या फॅमिलीलाच टाइम द्यावा, थोडं त्यांनी ब्रेक घ्या आणि मग परत शाळेत यावं, नाहीतर रिटायरमेंट जो आहे त्याचा आनंद काही भेटणार नाही. तर तुमच्या सर्वांसोबत आमच्या पाठीमागे असाच असतो. आणि अजून एक प्रसंग होते की मागे बावी सरांना पण भेटली आणि सरांनाही भेटली होती, आपले प्राचार्य सरांना. तर तेव्हा त्यांनी 3-4 लोक त्यांना सांगितलं होतं की हे आमच्या शाळेचे विद्यार्थिनी. खूप मस्त वाटलं. आणि तसं आम्हाला जेव्हा आम्ही ॲज अ विद्यार्थी आम्हाला जेव्हा विचारलं जातं की तुम्ही त्या शाळेचे आहेत, आमचे हे आहेत प्राचार्य आहेत, आमचे संस्था चालक हे आहेत, आम्हाला खूप वाटतं. असलेले आपले डायरेक्टर गुरुवार साहेब त्यांच्या बापूसाहेब नॉर्मल झाले, पवन सर, एस दावा आणि सन्मानित गुरु. आपली शाळा वडाने गुरु आपल्याचं खाडीचं वाट आहे आणि बापूंचा वाट आहे. शाळा आली असेल खास करून आणि बापू श्रम त्यांनी शाळा नेता दाखवली. त्यांच्या कार्यक्षमतेमुळेच आपली शाळा जिल्ह्यामध्ये काय 2-3 नाव लागलेले. असेच याच्या पुढे 9 रुपये ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे तिकीट करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव लोक वाढायला पाहिजे. म्हणून आपले बाईस सर आणि आज मला खेळ वाटतो आपल्यामध्ये आज नाही समय येऊ शकले नाही. तर बोलतो तुम्हाला स्वातंत्र्याने असावं असतं. तर जसबी बापू आणि आपले गुरुबा असं बोलले, बहुत सरांनी त्या शाळेला सेवानिवृत्त झाले म्हणून काही विसरू नये, इथे कायम राहावं. माझी पण ती इच्छा आहे की शाळा जर तुम्हाला आवडेल तर सरांना मी आज चेअरमन करतोय. त्याच्याबद्दल शाळा मला पुढे वाढवायची आहे. चेअरमनपदामध्ये काय मला ठेवलं नगरसेवक सुद्धा मी राजीनामा दिलेला आहे. तर आपली शाळा महाराष्ट्रामध्ये नाव लोक मिळेल म्हणून तुमचे मी सोय आहे. मला काही बघत नाही. तर तुम्ही आत्मन चेअरमन आहेत जय जय महाराष्ट्र. कसं काय बापूजी आहेत तर आपण सर्व नाही आणि म्हणून हे काम व्हायचं. आणि म्हणून बापूजी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही असले नसले तरी बापूजीची शाळा बापूजींचंच गाव आणि बापूजी इथं सर्व काही आहेत. आणि म्हणून बापूजी आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की बापूजींनी मला सुरुवातीपासूनच मला इथं संचालक म्हणून या कार्यकारी मंडळावर घेतले आणि संस्थेचं जे काही असेल ते सर्व माझ्याकडे गुडेकर बापू आणि बोरसे भाऊसाहेब यांच्याकडे ते सर्व सोपवलेलं आहे. त्यामुळे इथं कोणताही घटक कोणी व्यवस्थापक असला काय डायरेक्टर असला काय किंवा बापूजींचा स्वतः अध्यक्ष असताना त्यांचा असा विनम्र भाव आहे. म्हणून आपण सर्वजण इथं संस्था चालक आहोत. ही संस्था आपली शाळा आपली
आणि या दृष्टीने हे गाव आपलं या दृष्टीने आपण सर्वजण काम करत आहोत आणि यापुढे काम करणार आहोत. त्यामुळे काही म्हणजे एक नाही, बापूजी कायम राहतील आणि बापूजींनी जी जबाबदारी दिली ते आम्ही सर्वजण व्यवस्थित पार पडू असं अभिवाचन देतो. थांबतो.